धुळे जिल्ह्यातील निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जामेद गावात धुळे पोलिसांनी मोठे कॉम्बिंग ऑपरेशन राबवत गुन्हेगारी विरोधात धडक कारवाई केली आहे। या कारवाईत 25 संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून 2 फरार महिला आरोपींना अटक करण्यात आली आहे। चोरी, जबरी चोरी, दरोडे तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या संशयितांच्या हालचालींची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली। पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेसह विविध पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे तब्बल 200 जणांचे पथक या कारवाईत सहभागी झाले। पहाटेपर्यंत सुरू असलेल्या या व्यापक कारवाईत पोलिसांनी 97,700 रुपयांची रोख रक्कम, 4.80 किलो चांदी, 18 मोबाईल, 2 लॅपटॉप, 43 दुचाकी आणि 2 चारचाकी वाहने असा मोठा मुद्देमाल जप्त केला आहे। अचानक राबविण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे जामेद गावातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अशा प्रकारच्या विशेष मोहिमा यापुढेही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले। मागील काही दिवसात निजामपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जामदा या गावी ड्रॉप केसेसचे प्रमाण वाढले होते। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला दरोड्याचे 2 गुन्हे दाखल करण्यात आलेले होते। त्या अनुषंगाने माननीय SP श्री विशाल आनंद सर यांच्या आदेशाने व ॲडिशनल SP श्री देवरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पहाटे 2 वाजेपासून तर सकाळी उशिरापर्यंत जामदा या गावी कोम्बिंग ऑपरेशन केले। कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान 25 संशयित इसम, त्याचप्रमाणे कॅश तसेच 4.80 किलो चांदी, 19 मोबाईल, 2 लॅपटॉप, 43 विना नंबरच्या व कागदपत्र नसलेल्या 2 व्हीलर व 2 4 व्हीलर असे संशयितांकडून रिकव्हर केलेले आहेत।